B360 नाशिक मध्ये एक जन्मलेला एक शब्द आहे, जो भारतभर जावो ही आमची इच्छा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी कॉपी करावं ही तर आमची जास्तीत जास्त इच्छा आहे. का? तसं म्हटलं की सामाजिक कार्य ज्यांनी जास्त जेवढं केलं, जेवढी जास्त जेवढं कॉपी केली तेवढं आम्हाला अजून बरं आहे. तर माइंडसेटचा अर्थ काय की एकदम एका एका वाक्यात म्हटलं तर विद्यार्थी हा कमवत नाही, त्याच्याकडनं प्रॉफिट घेऊ नका. याच्यामध्ये जे काही लोकांशी आम्ही भेटलो गेल्या 1 वर्षापासून, एक आम्ही काम करतोय ग्राउंड लेवलला, खूपशा मीटिंग घेतो, दिवसाचे 4-5 व्यावसायिकांशी भेटतो, 1-1 तास त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं किंवा मग त्यांना समजावं लागतं आणि बाकी गोष्ट पुढचा दृष्टिकोन सांगितलं तर प्रॉफिट लॉस किंवा मग त्याचं पुढचं व्हिजन काय हे सांगत सांगत एक माइंडसेट आम्ही त्यांच्याबरोबर शेअर करतो, जे एकदा अडॅप्ट झालं मग ती व्यक्ती आमची एक फॅमिली मेंबर होऊन जाते. मग जी व्यक्ती B360 माइंडसेटला, एक्झाम्पल XYZ डॉक्टर, जे डॉक्टरांना आज आमचे विचार पटले की सर बाकीच समाज जाऊ द्या, पण विद्यार्थी हा लहान आहे, कमवत नाहीये कुठलं, त्याला आधार आई वडिलांचाच आहे मान्य, पण त्याला तुम्ही विद्यार्थ्यासारखं समजा, नॉन अर्निंग पर्सन सारखं समजा. सो तिथे ज्या डॉक्टरने आमचं विजन एक्सेप्ट केलं किंवा मग समजलं आणि सपोर्ट केला, ते झाले B360 माइंडसेट फॉलोअर्स. हा याचा एकदम सोपा उदाहरण आहे.